मित्रांनो, मी डॉक्टर संजीव लिंगवत. येत्या 3, 4 आणि 5 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान माननीय मोदी यांच्या हस्ते जागतिक स्तरावर एक परिषद दिल्ली येथे होऊन घातलेली आहे. भारतातील उद्योजकांना आणि मुख्यतः उद्योजकांना नवसंजीवनी देण्यासाठी त्यांनी अशा प्रकारचा जवळजवळ 10,000 कोटीचा बजेट मंजूर करून या बाबतीत उद्योजकांसाठी स्टार्टअप अशा प्रकारची संकल्पना राबवली आहे. आणि ह्यासाठी जवळजवळ भारतातील 2 लाख पेक्षा जास्त उद्योजकांनी रजिस्ट्रेशन केलं आहे किंवा नोंदणी केली आहे. आणि यापैकी 1,000 स्टार्टअप पॉईंटचं रिप्रेझेंटेशन देण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील काही ठराविक संकल्पना घेऊन उद्योजक उपस्थित राहणार आहेत. त्यापैकी एक आहेत सन्माननीय कमल मेश्राम. नमस्कार. कमल मेश्राम हे बेसिकली बी इन कम्प्युटर इंजिनियर आहेत. त्याचप्रमाणे उद्योजक क्षेत्रातील एक्झिक्युटिव्ह MBA ही पदवी त्यांनी धारण केली असून बजेट फिल्म मेकिंग या बाबतीत ते डॉक्टरेट करत आहेत. आणि त्यांचा जो स्टार्टअप पॉईंट आहे Cinevista.in याबाबत ते दिल्ली येथे रिप्रेझेंटेशन करणार आहेत. तर मुळात मी मेश्राम साहेबांना विचारू इच्छितो की स्टार्टअप म्हणजे काय संकल्पना आहे. स्टार्टअप म्हणजे एक नवीन काही आयडिया असतो, तर त्याला जे आहे फॉर्म आणि इनोव्हेटिव्ह करून त्याला गव्हर्नमेंट रिकॉग्नायझेशन घेणे आणि त्याच्यासाठी जे आहे फंडिंग रेज करणे. आणि खूप सारे क्षेत्र असतात जसे की AI, ML, मीडिया टेक, हेल्थ टेक, फिनटेक, मोबिलिटी आणि B2C असे खूप सारे सेक्टर्स आहेत. तर त्याच्यापैकी एक किंवा इतर क्षेत्रामध्ये काहीतरी नवीन इनोव्हेटिव्ह आपण केला तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंट आपल्याला जे आहे काही फंड अवेलेबल करवते किंवा लोन अवेलेबल करवते. ज्या प्रकारे आपण जे आहे नवीन रोजगार निर्माण आपण करू शकतो, त्याच्यासाठी स्टार्टअप हा एक मुळात स्टार्टअप महाकुंभ हे जे घातलेलं आहे ती भारत शासनाची काय संकल्पना आहे. स्टार्टअप महाकुंभ 2025 द्वारे भारत सरकार हे स्टार्टअप क्षेत्रातील उद्योजकांना एक संधी देण्यात येत आहे, जिथे जे हजारोहून अधिक इन्व्हेस्टर्स येणार आहेत. आणि 10,000 पेक्षा जास्त इंडिया आणि बाहेरील देशातले एंजल इन्व्हेस्टर, इन्क्युबेटर्स आणि व्हेंचर कॅपिटलिस्ट तिथे सहभागी होणार आहेत. आणि करीबन तिथे जे आहे एक 3 ते 4 लोकांचं बिझनेस समिट तो आहे. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळ्या स्टार्टअप्स तिथे त्याची प्रदर्शन किंवा रिप्रेझेंटेशन होणार आहे. त्याच्यापैकी तुमचा जो पॉइंट आहे तर तुमचा जे रिप्रेझेंटेशन आहे ते Cinevista.in ह्या विषयावर आहे. बरोबर. तर हे नक्की Cinevista.in ही काय विषय आहे. Cinevista.in एक एंटरटेनमेंट अँड मीडिया सेक्टरचा हा एक स्टार्टअप आहे, ज्यामध्ये आम्ही जे आहे मूवीज बनवण्यासाठी एक जे आहे एक किरकोळ भांडवल जे लागते ते आम्ही रेज करण्यासाठी मदत करतो कोणाला, प्रोड्युसर्स लोकांना. त्याच्यामध्ये जे आहे एक नॉर्मल इन्व्हेस्टर जो आहे साधारणपणे कोणी पण जो कोणी एक 5,000 रुपये इन्व्हेस्ट करायची त्याची क्षमता आहे तो त्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो. आणि त्याला 12 ते 18 महिन्याच्या याच्यामध्ये एक 25% मुनाफा तो कमवू शकतो. हा जो स्टार्टअप आहे Cinevista.in ही जी संकल्पना आहे ही तुमच्या ऐकल्यानंतर ही खरोखर प्रेक्षणीय संकल्पना आहे. स्मॉल बजेटमध्ये शॉर्ट फिल्मसाठी हे नक्कीच उपयोगासाठी आहे. पण सर्वसामान्य माणसांसाठी हे कसं उपयोगात येऊ शकतं किंवा त्याच्यासाठी ते काय इन्व्हेस्ट करू शकतात किंवा त्यांचं याच्यासाठी योगदान काय. हे आम्ही फक्त शॉर्ट फिल्मच नाही तर कमर्शियल सिनेमा जो असतो जो
OTT वर प्लॅटफॉर्म्सवरती रिलीज होतो, थिएटर्समध्ये रिलीज होतो, त्याच्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहे. तर याच्यामध्ये एक सामान्य माणूस जो आहे एक 5,000 रुपयापासून आपली गुंतवणूक चालू करू शकतो. कमलजी, मी आपल्याला एक विचारू इच्छितो की सिनेविस्टा.in या स्टार्टअप मध्ये जर काही व्यक्ती इन्व्हेस्ट करू इच्छित असेल तर त्या इन्व्हेस्टर्सना आपण रिटर्न्स देण्याबाबत काय उपाययोजना केलेली आहे? त्याचं कसं आहे की आम्ही जे आहे आणि मिनिमम किती त्याच्यात इन्व्हेस्ट करता येतील? ओके, कसं आहे, आम्ही जे आहे गव्हर्नमेंटचं DPIIT रिकग्नाइज स्टार्टअप आहोत, जेणेकरून गव्हर्नमेंटने सारं आमचं व्हेरिफिकेशन केलेलं आहे, त्याच्यानंतर आम्हाला सर्टिफिकेशन दिलेलं आहे. आणि जे आहे गुंतवणूकबद्दल जे म्हणताय की 5,000 रुपये जसा तो इन्व्हेस्ट करेल तर त्यांना आम्ही कसा 25% देण्याची आम्ही एक उपयोग काय म्हणतात त्याला अश्युरन्स आम्ही देण्याचा प्रयत्न करत आहोत. तर तो आम्ही कसे करणार, आता जसा आमचं जसा फॉर एक्झाम्पल 3 करोडचा जसा बजेट आहे, तर तो जे आहे रिलीज होण्याच्या आधीच आम्ही त्यांचे काही राईट्स जे आहे OTT प्लॅटफॉर्म्सना, म्युझिक लेबल्सला आणि किंवा गव्हर्नमेंटच्या काही सबसिडीज असतात ते सगळं करून जे आहे आम्ही आमच्या गुंतवलेले जे भांडवल जे आहे ते आम्ही काढून घेऊ. त्याचा प्लस जे आहे आम्ही 50% पर्यंतचा हे आम्ही करून घेऊ, इव्हन जे आहे मूवी थिएटरमध्ये रिलीज व्हायचं आधीच. नक्कीच, म्हणजे याचा जे इन्व्हेस्टर आहेत त्यांना तोटा होणार नाही. तोटा होणार नाही, त्या प्रकारची आमची स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असणार आणि त्या प्रकारे आमचं ते इम्प्लिमेंटेशन असणार. त्यामुळे आम्ही ते अश्युरन्स देतो की आम्ही 25% पर्यंतचा आम्ही रिटर्न 12 ते 18 महिन्यामध्ये देऊ शकतो. ओके. मुळातच ही जी संकल्पना आहे स्टार्टअप जी सिनेविस्टा.in मधील, ही अत्यंत सुंदर कल्पना आहे. आर्थिक मॉडेल हा एक सुंदर प्लॅटफॉर्म भारतातील उद्योजकांसाठी आणि इन्व्हेस्टरांसाठी आहे. तर याचा नक्कीच पुढे उपयोग होईल. आणि सन्माननीय मेश्राम साहेब दिल्ली इथे जाऊन आपलं जे सिनेविस्टा.in या विषयाबाबत प्रेझेंटेशन करणार आहेत त्याला आम्ही आमच्यातर्फे शुभेच्छा देतो. आणि आपण अत्यंत सुंदर अशी माहिती दिली आणि खरोखरच अशा प्रकारचे स्टार्टअप्स, नवीन नवीन संकल्पना ह्या महाराष्ट्रामध्ये जर उदयास आल्या, भारतामध्ये जर उदयास आला तर एक उद्योजक क्षेत्रातील नवीन उद्योजकांसाठी ती एक भरारी निघेल, ते क्रांतिमय होईल असं वाटतं. आज इथे आपण येऊन आपल्या ह्या नवीन प्रेझेंटेशन बाबत आम्हाला माहिती दिली, याबद्दल आम्ही आपला आभारी आहोत. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.